श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3. या 3ऱ्या अध्यायातील प्रतिपाद्याविषयी थोडक्यात असा आहे. 3ऱ्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नापासून झालेली आहे. या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोग सांगितला आहे. अर्जुन म्हणतो, देवा, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, तर हिंसादी दोषांनी युक्त अशा क्रूर कर्मामध्ये तू मला का प्रवृत्त करतोस? परस्पर विरुद्ध अर्थांनी मिश्रित वाक्याने माझ्या बुद्धीला भ्रमात पाडू नकोस. कोणतेही एक जे निश्चित श्रेय असेल तेच मला सांग. भगवान म्हणाले, ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग असे 2 मार्ग आहेत, पण या दोघांचं फल एक आहे. ज्या साधकाची चित्तशुद्धी पूर्वीच झाली आहे त्यास एकदम आत्मज्ञान होण्याकरिता ज्ञानमार्ग उपयोगी पडतो, आणि कर्ममार्ग हा साधकाची चित्तशुद्धी करून त्याला त्याच ज्ञानमार्गावर आणून सोडतो. सारांश, ज्ञानमार्गात चित्तशुद्धीचा टप्पा पूर्वीच चढलेला असतो, पण कर्ममार्गात चित्तशुद्धीचा टप्पा चढायचा असतो. तयार केलेलं आणि तयार करायचं जेवण यांच्यात जे अंतर ते या 2 मार्गात आहे. अर्थात चित्तशुद्धीचा टप्पा ज्याने पूर्वी गाठलेला आहे त्याचं अर्धकाम संपलेलं असल्यामुळे त्याला ज्ञानाचे नैष्कर्म्य अवस्थारूप मोक्षफल मिळविण्यास विलंब लागत नाही. पण कर्ममार्गाने जाणाऱ्याला चित्तशुद्धीचा टप्पा चढून पुढं जायचं असल्यामुळे मोक्षापर्यंत जाण्यास विलंब लागतो. पण कर्मयोगीही मोक्षापर्यंत जातो हे मात्र निश्चित. याविषयी ज्ञानेश्वर महाराज एक सुंदर दृष्टांत देतात. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जाईसा, सांगे नरकेवी तैसा पावे वेगा, तो हळू हळू ढाळे ढाळे, केतुलिनी एके वेळे, मार्गाची निबळे निश्चित ठाकी. पण त्याबरोबर हेही खरं की ज्ञान मार्गात देखील पूर्वी कर्म केलेलंच असतं. कोणताही साधक कर्म केल्याशिवाय सर्व कर्माभावरूप मोक्षाला प्राप्त होत नाही. केवळ नास्तिकपणाने किंवा आळसाने कर्मत्याग केल्याने मोक्ष प्राप्त होत नाही. भगवान म्हणतात, एखाद्या नास्तिकाने विहित कर्माचा त्याग केला तरी सुद्धा इंद्रियांचं ऐकणं, बोलणं, जाणं, येणं इत्यादी क्रिया करण्याचा स्वभाव नष्ट होईल काय? देह असेपर्यंत कर्माचा त्याग घडणं अशक्य आहे. आणि देह तादात्म्य ठेवून जे लोक केवळ कर्मत्यागाने नैष्कर्म्य अवस्था संपादू इच्छितात किंवा आम्ही निष्कर्म झालो असं समजून लोकात मिरवतात, त्यांचा तो दंभ आहे. नैष्कर्म्य अवस्था त्यालाच प्राप्त होते की ज्याला परमात्मा साक्षात्कार होऊन वृत्ती परमात्मनिष्ठ झाली, आणि जो साक्षात्कारी व्यवहारात सामान्य लोकांप्रमाणे शास्त्रविहित कर्म बिनतक्रार करतो, पण कर्माने लिप्त होत नाही व फलाची इच्छा करीत नाही, तोच नैष्कर्म्य अवस्थेला पोचलेला मुक्त असतो. ईश्वरार्पण बुद्धीने न केलेले आणि स्वधर्मा वाचून केलेले कर्म जीवाला बंधनकारक आहेत. इतकं सांगितल्यानंतर भगवंतांनी एक कथा सांगितली आहे. त्या कथेत प्रजापतीने प्रजेला दिलेला संदेश आहे. तो संदेश आजसुद्धा व्यक्ती, समाज आणि राज्य यांच्या सुधारणेकरिता, स्थैर्याकरिता आणि समृद्धीकरिता उपयुक्त आहे. प्रजापती ईश्वराने स्वधर्मासहित भूतांची उत्पत्ती केली, पण धर्माचं स्वरूप सूक्ष्म असल्यामुळे लोकांना कळले नाही. तेव्हा लोकांनी प्रजापतीला विनंती केली की, देवा, तुम्ही आम्हाला उत्पन्न केलं खरं, पण आमच्या देहनिर्वाहाची व उद्धाराची या मृत्यू लोकांमध्ये काय व्यवस्था आहे? प्रजापती म्हणाले, तुमच्याकरिता स्वधर्म आहे, त्याची उपासना करा. त्या योगाने इंद्रादी देव संतुष्ट होतील. त्या योगाने तुम्ही सिद्धी संपन्न व्हाल, तुम्हाला सर्व सुखे प्राप्त होतील. आणि जर का तुम्ही उन्मत्तपणाने स्वधर्माचा त्याग कराल, केवळ विषयासक्त व्हाल, ईश्वर भक्ती न कराल, अग्निमुखी हवन, देवपूजन, ब्राह्मण भोजन, गुरुभक्ती, अतिथीचा आदर, ज्ञातीचा संतोष न कराल, केवळ वर्तमानकालीन भोग, सत्ता, विद्वत्ता यांनी गर्वित आणि उन्मत्त व्हाल, तर आज तुमच्याजवळ असलेले सर्व भोग जातील. काळ तुम्हाला शासन करेल, सर्व पापे तुम्हाला शोधित येतील, सर्व दुःखे प्राप्त होतील. मग तुम्ही कितीही रडलात तरी त्या दुःखातून तुमची सुटका होणार नाही. याकरिता तुम्ही स्वकर्म निरत राहा, स्वधर्मानेच संपत्ती मिळवा आणि स्वधर्माकडेच त्याचा विनियोग करा. ईश्वराला अर्पण न करता इंद्रिय रुचीकरिता केलेला स्वयंपाक तो पाक नसून पाप आहे. वेद परमात्म्यापासून प्रगट झाले आहेत, त्यामुळे वेदाला प्रमाण माना.
वेदाने वर्णाश्रमाचे व विहित कर्माचे प्रकाशन केले आहे. यज्ञ हा वैदिक कर्मजन्य आहे. या यज्ञापासून सात्विक व वेळच्या वेळी आवश्यक तेवढा पाऊस पडतो व त्या पावसापासून विविध अन्न निर्माण होतं व त्या अन्नापासून भूते निर्माण होतात व जगतात. याप्रमाणे मनुष्याने केलेल्या स्वधर्माचा उपकार केवळ व्यक्तीपुरताच मर्यादित न राहता देव, मनुष्य, पशु, पक्षी, वृक्ष, लता, तृण यांच्यावर सुद्धा होतो. म्हणून स्वधर्म हा सर्वांना उपास्य आहे. स्वधर्मा वाचून जगणं व्यर्थ आहे. याप्रमाणे भगवंतांनी प्रजापती संदेशाचा अनुवाद 10व्या श्लोकापासून 16व्या श्लोकापर्यंत केला आहे. स्वधर्म कर्तव्य आहे असा 3ऱ्या अध्यायातील प्रतिपाद्य सिद्धांत सांगितल्यानंतर भगवान म्हणतात, देहतादात्म्य असेपर्यंत कोणालाही कर्म सुटत नाही आणि त्या योगाने कर्माचा लेप लागल्याशिवाय राहत नाही. कर्म सोडतो म्हणणं मूर्खपणाचं आहे. कर्मलेपाचा अभाव आत्माराम जे ज्ञानी आहेत त्यांनाच नाही. आत्मज्ञानाने जे संतुष्ट झाले आहेत त्यांनाच कर्माचं प्रयोजन नाही. पण जोपर्यंत आत्मज्ञान झालं नाही तोपर्यंत साधनांची सेवा करावीच लागते. म्हणून अर्जुना, तू अनासक्त होऊन कर्म कर. 20व्या श्लोकाचं व्याख्यान ज्ञानेश्वर महाराजांनी फारच मार्मिक केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जनकादिकांनी कर्मत्याग न करता मोक्ष सुख मिळवलं आहे. देख पा जनकादिक कर्म जात असेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. या ओवीमध्ये जनकादिकांनी कर्माने मोक्ष मिळविला असं म्हणत नाही, तर कर्म न टाकता मोक्ष सुखाला प्राप्त झाले असं म्हणतात. यात जनकादिकांचं कौशल्य व्यक्त झालं आहे. इतर साधक चित्तशुद्धीपर्यंतच कर्म करतात. याचं कारण श्रवण मनन या अंतरंग साधनावर आरूढ झाल्यावर कर्माचा विक्षेप श्रवण मननाला प्रतिबंध करतो. या बुद्धीने कर्माचा त्याग करतात. पण जनकादिकात असं कौशल्य होतं की कर्माला प्रतिबंध न मानता स्वकर्माचे साहचर्य चित्तशुद्धी नंतरही ठेवून श्रवण मननाने मोक्ष सुखाला पावते झाले. याच पद्धतीने अर्जुनाला देखील मोक्ष प्राप्तीनंतरही कर्म करता येणं शक्य आहे असा ध्वनी यातून व्यक्त केला आहे. एवढंच काय, पण कृतकृत्य झालेल्या पुरुषाला स्वतःकरिता नसलं तरी लोकाकरिता कर्तव्य उरलं आहे. कारण ज्ञानीपुरुषांनी कर्म आचरून नाही दाखवलं तर अज्ञानाला कर्ममार्ग दिसेल कसा? अज्ञानी जीव अनुकरणप्रिय असतात. श्रेष्ठ लोक जसे आचरण करतात, जसे वागतात त्याप्रमाणे सामान्य लोक वागतात. म्हणून समाजधुरीण संतांनी अज्ञानापेक्षाही धर्माचं आचरण अधिकच केलं पाहिजे. याविषयी भगवान म्हणतात, माझंच उदाहरण पहा ना. सर्वांगाने पूर्णतेविषयी माझ्यासारखा दुसरा कोणी नाही. पण गुरुदक्षिणा म्हणून सांदीपनीला मृतपुत्र परत जिवंत करून आणून दिला. याप्रमाणे मी गुरुसेवा केली आहे आणि स्वधर्मात मी शांतपणाने विना तक्रार प्रवृत्त झालो आहे. त्याचं कारण आम्ही पूर्णकाम म्हणून आत्मस्थितीत राहिलो तर ही प्रजा कशी उद्धरेल, आणि आम्ही ज्ञानी म्हणून स्वैर वागू लागलो तर जे लोक आमच्या वागण्याचं अनुकरण करतात त्यांचं अकल्याण होईल. म्हणून समाजसंस्था अनिती व अधर्मापासून रक्षणीय असल्यामुळे संतांनी वैदिक मार्गाच्या आचाराने वागावं आणि विश्वालाही त्या मार्गाला लावावं. एवढेच काय, पण कर्मामध्ये ज्यांचा अधिकार आहे त्यांच्या पुढे नैष्कर्म्य अवस्था चांगली असली तरी त्याचं वर्णन करू नये. उलट लोकांची वाईट मार्गाकडे प्रवृत्ती होऊ नये म्हणून संतांनी नटवत का होईना कर्म करावं. लोकसंग्रहार्थ कर्म करणाऱ्या ज्ञानाला कर्माचा बंध प्राप्त होत नाही. याचं कारण अज्ञानाला देहादी प्रकृतीशी तादात्म्य असल्यामुळे मी करता आहे असा भ्रम असतो आणि तत्ववेत्याला प्रकृतीशी तादात्म्य नसल्यामुळे तसं वाटत नाही. म्हणून कर्तृत्वाचा अभिमान न ठेवता तू सर्व कर्म मला अर्पण कर. जे लोक माझ्या द्वेषाने माझं ऐकत नाहीत ते अज्ञानाच्या चिखलात बुडतात. जे लोक माझं न ऐकता विषय भोगतात त्यांचा आत्मघात होतो. म्हणून इंद्रियांना विषय देऊन त्यांचे लाड पुरवणं अज्ञानाला घातक आहे. हे सांगायलाच नको. पण जाणत्या पुरुषाने देखील आपल्याला बाधक होणार नाही अशा समजुतीने किंवा कौतुकाने जरी इंद्रियांना लळा दिला तरी तो परिणामी दुःखाला कारण आहे. शिवाय काळाच्या अधीन असलेल्या शरीराकरिता स्वधर्माचा त्याग करून मोठ्या कष्टाने मोठी संपत्ती मिळविली ती तरी परिणामी नागवनच आहे. म्हणून विषय सुख अपाततः बरं वाटत असलं तरी परिणामाच्या दृष्टीने विषाप्रमाणे घातक आहे. याकरिता
अनित्य दुःखरूप भोगाकरिता स्वधर्माचा त्याग करणं उचित नाही. कदाचित दुसऱ्या वर्णाचा धर्म चांगला असला तरी आपल्याला आचरण्यास योग्य नाही. आपली धर्मपत्नी कुरूप असली तरी भोगण्यास तीच योग्य आहे. स्वधर्माच्या आचरणात मरण आलं तरी परिणामी कल्याण आहे, पण परधर्माच्या सांगोपांग अनुष्ठानात कल्याण नाही. अर्जुन म्हणाला, स्वधर्म इतका चांगला असताना ज्ञानाची देखील बुद्धी का भ्रष्ट होते आणि ते धर्ममार्गाचा त्याग का करतात? कोणाचा असा बलात्कार आहे की जे एकेकाळी पापाला चुकविणारे तेच पुन्हा पापाकडे प्रवृत्त होतात? भगवान म्हणाले, हे काम आणि क्रोध ज्ञानरूपी ठेव्यावर बसलेले सर्प आहेत, विषय गुहेत बसलेले वाघ आहेत आणि भजन मार्गातले मांग आहेत. हे तर ज्ञानाचा शस्त्र वाचून घात करतात. हे काम क्रोध ज्ञानाचे नित्य वैरी असून या दोघांनी ज्ञानाला झाकून टाकलं आहे. हे काम क्रोध इंद्रिये मन बुद्धी यांच्या आश्रयाने राहतात. म्हणून इंद्रियांचा निग्रह करून या पाप्यांना जिंक. इंद्रिये मन बुद्धी यांच्या पलीकडे असलेल्या आत्म्याला जाणून या सर्वांचा निग्रह करून कामशत्रूला जिंक. असा उपसंहार करून भगवंतांनी हा कर्मयोगाचा उपदेश संपविला आहे. यापुढे भगवान ज्ञानासंबंधी आद्य कथा सांगणार आहेत. असा 4थ्या अध्यायाचा विषय 3ऱ्या अध्यायातच सांगून हा अध्याय पूर्ण केला आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच जायसे चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते म्यानिके परिसिले कृपानिधी. तेथ कर्म आणि करता उरेचे ना पाहता. ऐसे मत तुझे श्रेय अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्रीहरी. म्हणसी पार्था संग्राम करी. ये लाजसीना महाघोरे कर्मी सुता. हागा कर्म तुचे अशेष निराकरिसे निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करवेसे. तरे हे ते विचारे ऋषिकेशा. तो मानने देसे कर्मलेशा. आणि ऐसणी हे हिंसा करवेत आसे. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसि वमे. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. देवा तू वाची ऐसे बोलावे तरी आम्ही निणती काय करावे. आता संपले म्हणोपाघवे विवेकाचे. हागा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशतो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैद्यपथ्य वारुणी जाये मग जरी आपणची विष सुये. तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. जैसे आंधळे सुईदे अव्हाटा का माजवन दिजे मरकटा. तैसा उपदेश हा गोमटा ओढवला आम्हा. मी आधीच काही निर्णय
वरी कवळिलो मोहे येणे श्रीकृष्णा विवेक या कारणे पुशिला तुझ तव तुझी एक नवाई एथ उपदेशा माझे गोवाई तरी अनुसरल्या काही ऐसे किदे आम्ही तनुमन जीवे तुझिया बोला ओठंगावे आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हणे आता ऐशिया परी बोधिसी निकेते आम्हा करिसी एथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे तरी ये जाणीवेचे कीर सरले परी आणिक एक असे जाहले जे थिते डहुळले मानस माझे तेवीची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नेणी दे जरी चित्त पाहसी माझे येणे मिसे ना तरी झकवित आहासी माते की तत्वचे कथिसी ध्वनिते हे अवगमिता निरुते जाणवेना म्हणून ऐके देवा हा भावार्थ आता न बोलावा मद विवेक सांगावा मराठाजी मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी ऐसे श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ देखे रोगाते जिणावे औषध तरी देयावे परिते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित परिबोधे माझे चित्त जया परी देवा तुझ ऐसा निज गुरु आज आरती धणी का न करू एथ भीड कवणाचे धरू तू माय आमुची हागा काम धेणूचे दुभते दैवे जाहले आपैते तरी कामनेचे का तेथे वाणी किदे जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवण साकळे का आपुलेने सुरवाडे इच्छा वेणा देखे अमृत सिंधू ते ठाकावे मग तहानाची जरी फुटावे तरी सायास का करावे मागील ते तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री कमळापती तो तू दैवे आज हाती जाहलासी जरी तरी आपुलिया सवेसा कान मागावासी परेशा देवा सुकाळा मानसा पाहलासे देखे सकळार्तीचे जियाले आज पुण्य यशासी आले हे मनोरथ जहाले विजयी माझे जी जी परम मंगळ धामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीनाजी आम्हा म्हणवून या जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसर नाही स्तन्या लागोनी पाही जिया परी तैसे देवा तू ते पुसी जतसे आवडे ते आपुलिनी आरते कृपानिधी तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे श्री भगवानुवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां या बोला श्री अच्युत म्हणत असे विस्मित अर्जुना हा ध्वनित अभिप्रावो जे बुद्धियोग सांगता सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंगे आम्ही तो उद्देश तू नेणसीची म्हणून शिणलासी वायाची तरी आता जाणे मीची उक्त दोन्ही अवधारी वीर श्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मदची पासून प्रगटा अनादि सिद्धा एक ज्ञानयोग म्हणिदे जो सांख्यी अनुष्ठिदे जेथ ओळखी सवे पाविदे तद्रुपता एक कर्मयोग जाण जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे हे मार्ग तरी दोन्ही परी एक वटती निदानी जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक का पूर्वापर स्तरिता भिन्न दिसती वाहता
मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती सेखी तैसे दोन्ही मते सुचिते एका कारणाते परी उपास्थिते योग्यते अधीन असे देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे दैसा सांगे नर केवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तैसे देख पावी अंगम मते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळिती एर योगिये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती न कर्मणा मनारंभान नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति वाचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होईदेना की प्राप्त कर्म सांडिदे येतुलिनी नैष्कर्म्य होईदे हे अर्जुना वाया बोलिदे मूर्खपणे सांगे पैलतीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्याजावे घडे केवी ना तरी तृप्ती इच्छिदे तरी कैसेनी पाक न किजे की सिद्ध ही न सेविदे केवी सांगे जव निरार्थता नाही तव व्यापार असे पाही मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे म्हणून ऐके पार्था दया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्यनो हे आणि आपुलालिये चाडे आपा दिले हे मांडे की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे हे वायाची सैरा बोली दे उकल तरी देखोनी पाही दे परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांतमानी न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे देखे विहित कर्म जे तुले ते सगळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे सांगे श्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले हे नासारंध्र बुधाले परिमळ नेघी ना तरी प्राणापान गती की निर्विकल्प जहाली मती की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया हे स्वप्नावबोध ठेले की चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू हे न ठकेची जरी काही तरी सांडिले ते काही म्हणून कर्म त्याग नाही प्रकृती म्हणता कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे येरी धरी मोकली अंतःकरणे वाही दे वाया देखे रथी आरूढी दे मग जरी निश्चळ वैसी दे तरी चळ होवनी हिंडी दे परतंत्रा का उचलिले वायुवसे चळे शुष्कपत्र जैसे निचेष्ट आकाशे परिभ्रमे तैसे प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे निष्कर्म हे व्यापारे निरंतर म्हणवणी संग जव प्रकृतीचा तव त्यागन घडे कर्माचा ऐशियाही करू म्हणती तयांचा आग्रहची उरे कर्मेंद्रियाणी संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्स उच्यते जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य हो पाहती परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी तया कर्म त्याग न घडे जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे दरिद्र जाण ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही आता देई अवधान प्रसंगे तुद सांगेन या नैरश्याचे चिन्ह धनुधरा यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रियैः कर्मयोग
मसक्तस्स विशिष्यते. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्यतरी रूढ लौकिक जैसा, तो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरे. प्राप्त कर्म ना भेरे उचित जे जे, तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरी न नियमी. परी तेथेचे निउर्मी झाकोळेना, तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे. जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र, तैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब, तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणचे देखिदे. यरवे निर्धारिता निणिदे सोय जयाची, ऐशा चिन्ही चिन्हित देखसी तोचे मुक्त. आशापाशरहित ओळख पा अर्जुना तोचे योगी, विशेषिजे जो जगी. म्हणून ऐसा होय या लागे म्हणिपे तुते. तू मानसा नियम करी निश्चळ होय अंतरे. मग कर्मेंद्रिये व्यापारी वर्ततु सुखे. नियतं कुरु कर्मत्वं कर्म जायो ह्य कर्मणः. शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. म्हणून नैष्कर्म्य हो आवे तरी एथते न संभवे. आणि निषिद्ध केवी राहटावे विचारिपा. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणे प्राप्त, ते कर्म हेतुरहित आचरे तू. पार्थ आणि काही एक नेणशी तू हे कवतिक. जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे, देखे अनुक्रमाधारे. स्वधर्म जो आचरे, तो मोक्ष तिणे व्यापारे निश्चित पावे. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. स्वधर्म जो बापा, तोची नित्य यज्ञ जाणपा. म्हणून वर्तता तेथ पापा संचार नाही. हा निज धर्मदयी सांडे आणि कुकर्मी रती घडे. तैचे बंध पडे संसारिक. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञयाजन. जो करितया बंधन कहीच न घडे. हा लोक कर्मे बांधिला, जो परतंत्रा भुलला. तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून या. आता एची विषयी पार्था, तुझ सांगेन एकमी कथा. जय सृष्ट्यादे संस्था ब्रह्मेणे केली. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः. अनेन प्रसविष्यध्व मेष ओस्त्विष्ट कामधोक. तै नित्ययाग सहिते सृजली भूते समस्ते. परिनेणती चितीय यज्ञाते सूक्ष्म म्हणूनी. ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा. देवा काय आश्रयो येथ आम्हा. तव म्हणे तो कमळ जन्मा भूता प्रती. तुम्हा वर्ण विशेष वसे, आम्ही हा स्वधर्म विहिला असे. या ते उपासा मग आपैसे उरती काम. तुम्ही व्रत नियमन करावे, शरीराते न पिडावे. दुरी केही न वचावे तीर्थासिगा. योगादिके साधने साकांक्ष आराधने. मंत्रयंत्र विधाने धणे करा. देवतांतरा न भजावे, हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्मयज्ञ यजावे अनायासे. अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते. पतिव्रता पतिते जिया परी. तैसा स्वधर्मरूप मख, हाची शव्य तुम्हा एक. ऐसे सत्यलोक नायक बोलता झाला. देखा स्वधर्माते भजाल, तरे कामधेनु हा होईल. मग प्रजा होन सांडेल तुमते कदा. देवान् भावयतानेन
ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तस् श्रेयः परमवाप्स्यथ जयेणे करुणिये समस्ता परितोष होईल देवता मग ते तुम्हा इप्सिता अर्थ ते देती या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समस्ता योगक्षेम निष्ठेता करीते तुमचा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसे परस्परे घडेल प्रीती देथ तेथ तुम्ही दे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल वांछित हे पुरेल मानसीसे वाचा सिद्धी पावाल आज्ञापक होल म्हणे तुमते मागतील महारुद्धी जैसे ऋतुपती ते द्वार वनश्री निरंतर ओळगे फळहार लावणेसी इष्टान् भोगान् निवो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः तैसे सर्वसुखे सहित देवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरीत होआल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा की जालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांची ती यज्ञ भाविती सुरी जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुख होईल गुरुभक्ती आदरण करील अतिथी संतोषने दिल ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्मक्रिया रहित आथिलेपणे गर्वित केवळ भोगासक्त होईल जो तया मग आपाव थोर आहे जेणे ते हातीचे सकळ जाये देखा हा प्राप्त ही न लाहे भोग भोगो जैसे गतायु शरीरे चैतन्य वास न करे का निर्दैवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला जैसा दीपा सवे हरपला प्रकाश जाय तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे ऐका प्रजा हो पुढे विरंची म्हणे म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील चोर म्हणून हरिल सर्वस्व तयाचे मग सकळ दोष भवते गिवसोनी घेती तयाते रात्री समय स्मशानाते भूते जैसी तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके दैन्य जात तितुके तेथेची वसे ऐशे होयतया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता कल्पांती हे सर्वथा प्राणीगण हो म्हणून निजवृत्ती हे न संडावी इंद्रिय बरळ नेदावी ऐसे प्रजा ते शिकवी चतुरानन जैसे जळचर जळ सांडे मग तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्म तेने पाडे विसंबो नये म्हणून तुम्ही समजते आपुलालिया कर्मी उचिते निरत व्हावे पुढत पुढते म्हणिपद असे यज्ञशिष्टासिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषये भुंजते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् देखा विहित क्रिया विधी निर्हेतुका बुद्धी जो असत्ये समृद्धी विनियोग करी गुरु गोत्र अग्नि पूजी अवसरी भजे द्विजे निमित्तादिके यजे पितरोद्देशे या यज्ञक्रिया उचिता यज्ञेसी हवन करिता हुतशेष स्वभावता उरे दे दे ते सुखे आपुले घरी
कुटुंबेशी भोजन करे की भोग्याचे ते निवारी कल्मशाते ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडी जे तो अघी जया परी महारोगी अमृतसिद्धी की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांती लेशा तो शेष भोगे तैसा ना कळे दोषा म्हणून स्वधर्मी जे अर्जे ते स्वधर्मीची विनियोगी जे मग उरे ते भोगी दे संतोषेशी हे वाचुनी पार्था रहाटोने अन्यथा ऐशी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे जे देहची आपण पे मानिते आणि विषयाचे भोग्य म्हणती या परते न स्मरती अनिक काही हे यज्ञोपकरण सकळ ज्ञानद साते बरळ अहम बुद्धी केवळ भोगो पाहते इंद्रिय रुची सारिखे करविती पाक निके ते पापिये पातके शेविती जाण हे संपत्ती जात आघवे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदि पुरुषी हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागे देख निपदविती पाक नानाविध जी ही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोष होये ते हे सामान्य अन्न नव्हे म्हणोनिया हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण हे जीवन हेतु कारण विश्वायया अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते मग पर्जन्य या अन्नाते सर्वत्र प्रसवे तया पर्जन्य यज्ञ जन्म यज्ञाते प्रकटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञ प्रतिष्ठितं मग वेदाते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणवणी हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माचे मूर्ती यज्ञ अधिवास श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरेन्द्रिया रामो मोघं पार्थ सजीवती ऐशी हे आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितले या ध्वरा लागुनिया म्हणून समूळ हा उचितू स्वधर्मरूप क्रतू नानुष्ठिजो मत्तू लोकी ये तो पातकांची राशी जाण भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे की अभ्रपटळ अकाळीचे का गळास्तन अजयचे तैसे जियाले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेचिना म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कवणे न संडावा सर्व भावे भजावा हाची एक हागा शरीर जरी जाहरे तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का आपले ओसंडावे परिसभा सव्यसाची मूर्तीला होनी देहाची खंती करीती कर्माची ते गाव ढेगा यस्त्वात्मरतिरे वस्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस् तस्य कार्यं न विद्यते देखे असते निदेह धर्मे एथ तोची एक न लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पे जे तो आत्मबोधे तोषला तरी कृत कार्य देख दाहला म्हणून सहज सांडवला कर्मसंगा नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तृप्ती जालिया जैसी साधने सरती आपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना तवचिया साधना भजावे लागे तस्माद सक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्या चरन कर्म परमाप्नोति पुरुषः म्हणवणी तो नियत सकळ कामना रहित वोनिया उचित स्वधर्मे राहटे जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपद तत्वता पावले जगी कर्मणैव हि संसिद्धि मास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि देखपा जनकादिक कर्मदात असेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणि काही एक अर्था उपकारेल जे आचरता आपण पया देखी लागेल लोका यया तरी चुकेल हा पाया प्रसंगेची देखे प्राप्तार्थ दाहले जे निष्कामता पावले तया ही कर्तव्य असे उरले लोका लागे मार्गी अंधा सरिसा पुढे देखणा ही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म जैसा आचरोणी
हा गायसे जरी न किदे तरी अज्ञाना काय उमदे तिही कवणे परी जाणी दे मार्गाते या यद्यदाचरते श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते हेथ वडील दे दे करीती तया नाम धर्म ठेविती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे स्वभावे म्हणून कर्मन संडावे विशेष आचरावे लागे संती न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणी आता अनिकाच्या गोठी कायशा सांगो किरीटी देखे मीच ये रहाटी वर्तत असे काय साकडे काही माते की कवणे एके आरते आचरे मी धर्माते म्हणसी जरी तरी पुरतेपणा लागी अनेक दुसरा नाही जगी ऐसी सामग्री माझ्या अंगी जाणसी तो मृत गुरुपुत्र आणिला तो तू अपवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वर्ते यदि हन्न वर्तेयं जातु कर्मण्यतंद्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः परिस्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षका होय जैसा तयाची एका उद्देशा लागोनिया जे भूत जात सकळ असे आम्हा आधीनते केवळ तरी न व्हावे बरळ म्हणून या उत्सी देयु रिमे लोका न कुर्यां कर्म तेदहं शंकरस्य च कर्तास्या मुपहन्यामि माः प्रजाः आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल इही आमुचिवास पाहावी मग वर्तती परी जाणावी ते लोकस्थिती आघवी नासिली होईल म्हणून समर्थो जो येथे आथिला सर्वज्ञते तेणे विशेष कर्माते त्यजावेना सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांस तथा सक्तस चिकीर्षुर्लोक संग्रहं देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा कर्मी भर होवा तैसा निराशाही जे पुढती पार्था हे सकळ लोक संस्था रक्षणीय सर्वथा म्हणून या मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नुहावे लोकाप्रती न बुद्धिभेदं जनये दज्ञानां कर्मसंगिनां जोष एत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरन् जे सायासे स्तन सेवी ते पक्वान्नी केवी जेवी मनवणी बाळका जैसे निदावी धनुर्धरा तैसे कर्मी जय अयोग्यता तया प्रति नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदि करुणी तेथे सत्क्रियाची लावावी तेची एके प्रशंसावी निष्कर्मी दावावी आचरोणी तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्म संगी तो कर्मबंध अंगी वाजेल ना जैसे बहुरूपियांची रावो राणी स्त्री पुरुष भाव नाही मनी परी लोकसंपादने तैसीच करीती प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करताहमिति मन्यते देखे पुढिलांचे ओझे जरी आपुला माथा घेई दे तरी सांगे का न दाटे दे धनुर्धरा तैसे शुभाशुभे कर्मे जिये निपतते प्रकृती धर्मे ते मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे ऐसा अहंकारा रूढ एकदेशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रगाटावाना हे असो प्रस्तुत सांगितेल तुझ हित ते अर्जुना देवनी चित्त अवधारिपा तत्ववित्तो महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते जे तत्वज्ञानियांच्या ठाई तो प्रतिभाव नाही जेथ कर्मजात पायी निपदत असे ते देहाभिमान सांडोणी गुणकर्मे ओलांडोणी साक्षीभूत होऊन वर्तती देही म्हणून शरीरी जरी होते तरी कर्मबंधा नाकळते जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना प्रकृतेर्गुणसम्मूढास् सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मंदान् कृत्स्नविन्न विचालयेत एथ कर्मितोची लिंपे जो गुणसंभ्रमे घेपे प्रकृतीने आटोपे वर्तत असे इंद्रिय गुणाधारे रहाटते निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे अपादिदो मयि सर्वाणि कर्माणि संन्यशाध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः तरी उचितकर्मे आघवी तुवा आचरणी मज अर्पावी परिचित्त वृत्ती विन्यसावी आत्मरूपी आणि हे कर्म मी करता
का आचरेण या अर्था ऐसा अभिमान धने चित्ता रिघोदेसी तुवा शरीर परा नोहावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ आता कोदंड घेऊनी हाती आरूढ पाईये रथी देई आलिंगन वीर वृत्ती समाधाने जगे कीर्ती रूढवी स्वधर्माचा मान वाढवी या भारापासून सोडवी मेदिनीये आता पार्था निशंक होई या संग्रामा चित्त देई येथ हे वाचुने काही बोलो नये ये मे मतमिदन्नित्य मनुतिष्ठन्ते मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः हे अनुपरोधमत माझे जिही परमादरे स्वीकारिदे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा तेही सकळ कर्मी वर्तत जाणपा कर्म रहित म्हणून हे निश्चित करणीय गा ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतं सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतस नातरे प्रकृतिमंत होऊनी इंद्रियाला देऊनी जे हे माझे मत भेरुणी ओसंडिती जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करुणी देखिती का हा अर्थवाद म्हणती वाचाळपणे ते मोहमदिरा भूलले विषय घेरिले अज्ञानपंके बुडाले निभ्रांत मानी देखे शवाच्या हाती दिधले जैसे का रत्नवाया गेले ना तरी जात्यंथा पाहले प्रमाण नोहे का चंद्राचा उदय जैसा उपयोगा नवचे वायसा मूर्खा विवेक हा तैसा रुचेल ना तैसे जे पार्था विमुखया परमार्था तयासी भाषण सर्वथा करावे ना म्हणून ते न मानिते आणि निंदाही करू लागती सांगे पतंग काय सहाती प्रकाशाते पतंगादीप्ती आलिंगण तेथ त्यासी अचूक मरण तेवी विषया चरण आत्मघाता सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति म्हणून इंद्रिय एके जाणतेने पुरुखे लाळाविना कौतुके आदि करुणी हागा सर्पेशी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हाला हल जिरेल शेविलिया काही देखे खेळता अग्निला गला मग तो न सावरे जायसा उधवला तैसा इंद्रियाला दिधला भला नोहे यरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मेळवावी आपण सायासे करुणे बहुते सकळही समृद्धी जाते उदो अस्त या देहाते प्रतिबाळावे का सर्वस्वेशिरुणी येथे आर्जवावी संपत्ती जाते तेणे स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही मग हे तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के गिवसावा सीण आपुला म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवन या लागे येथ अंतःकरण देयावेना इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्णवशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनौ यर्वे इंद्रियांच्या अर्था सारिखा विषय पोषिता संतोषकीर चित्त आपदेल परितो सवचोराता सांगात जैसा नावेक स्वस्थ जव नगराचा प्रांत सांडी देना बापा विषयाची मधुरता जणे आवडी उपदे चित्ता तो परिणाम विचारिता प्राण हरी देखे इंद्रिय काम असे तो लावी सुख दुरासे जैसा गळे मीन आमिषे भुलवी देगा परी तया माझी गळू आहे जो प्राणात घेऊनी जाये तो जैसा ठाऊवानो हे झाकलेपणे तैसे अभिलाषे येणे किदेल विषयांची आशा धरी देल तरी वरपडा होय देल क्रोधानळा जैसा कवळोनिया पारधी घातेचे संधी आणि मृगाते बुद्धी साधावया येथ तैसी जे परी आहे म्हणून संग हा तुझा नोहे पार्था दोन्ही काम क्रोध हे घातक जाणे म्हणून हा आश्रयोचिन करावा मने आठवो न धरावा एक निज वृत्तीचा ओलावा नासो नेरी श्रेयां स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह अगा स्वधर्म हा आपुला जरी का कठीण जाहला तरी हाच अनुष्ठिला भला देखे हेरू आचार जो परावा तो देखता कीर बरवा परी आचरतेने आचरावा आपुला ते सांगे क्षुद्रा घरी आघावी पक्वान्य हाती बरवी
ती द्विजे केवी सेवावी दुर्बळ जरी जाहला हे अनुचित कैसिनी किजे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिलही पाविजे विचारिपा तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहरे असती आपुले तनारे मोडावे केवी हे असोवनिता आपुले कुरूप जरी जाहाले तर्री भुगिता तेची भली जिया परी तेवी आवळे तैसा साकड आचरता जरी दुवाड तर्री स्वधर्मची सुरवाड परत्रिचा हागा साकर आणि दूध हे गौल्यकीर प्रसिद्ध परी कृमिदोषे विरुद्ध घेपे केवे ऐसेनी जरी सेविदेल तरी ते आळुकेचे उरेल जेते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा म्हणून आनिकासी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारिजे या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निका वर उभयता दिसत असे ऐसे समस्त सूर शिरोमणी बोलिले जेत श्रीशांग पाणी तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसिले तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित अर्जुन उवाच अथकेन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांची स्थिती भ्रंसे मार्ग सांडून अनारिसे चालत देखो सर्वज्ञ ही होती हे उपाय ही जाणती तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे बीजानी भुसा अंध निवळणे जैसा नावेक देखणाही तैसा बरळे कापा जे असदा संग सांडिते तेचे संसर्ग करिता न धाते वनवासी ही शेविते जनपदाते आपण तरी लपते सर्वस्वे पाप चुकविते परी बलात्कारे सुईजती तयाची माझी जयाची जीवे घेती विवसी तेची जडोनी ठाके जीवेसी चुकविता ते गिवसी तया तेचे ऐसा बलात्कारू एक दिसे तो कवणाचा येथ आग्रहो असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थ म्हणे श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणं तव हृदय कमळ आराम जो योगियांचा निष्काम काम तो म्हणतसे पुरुषोत्तम सांगेन ऐक तरी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई माणी जाती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गेचे मांग मारकते हे देह दुर्गीचे धोंड इंद्रियग्रामीचे कोंड यांचे व्यामोहादिक बंड जगावरी हे रजगुण मानसाचे समूळ आसुरीयेचे धायपण यांचे अविद्या केले हे रजाचे कीर जाहले परी तमासी बढियंते भले तेणे निजपद यादी धले प्रमाद मोह हे मृत्यूच्या नगरी मानी जती निकया परी जे जीविताचे वैरी म्हणून या जयासी भुकेलिया अमिषा हे विश्वनपुरेची घासा कुळवाडियांची आशा चाळीत असे कौतुके कवळिता मुठी जिये चवदा भुवने थेकुटी तिये भ्रांती ही धाकुटी वाल्ली दुल्ही जे लोकत्रयाचे भातुके खेळताची खाय कवतिके तिच्या दासीपणाची निबिके तृष्णाची हे असोमो हे माणिदे याते अहंकारे घेपे दिदे जेणे जगा पुलिया भोजे नाचवित असे जेणे सत्याचा भोकसा काढिला मग असत्य तृण कुटा भरिला तो दंभ रूढविला जगी इही साध्वी शांती नागविली मग माया मांगे शृंगारिली तिये करवे विटाळविले साधू वृंदे इही विवेकात्राय फेडिली वैराग्याची साल काढिले जितयामान मोडिले उपशमाची इही संतोषवन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंदरोप सांडिले उपडुनिया इही बोधाची रोपे लुचिली सुखाची लिपी पुशिली जिव्हारी आगे सुदली तापत्रयाची हे अंगातव घडले जीवीची आथी जडले परी नातुडतिगे वसिले ब्रह्मादिका हे चैतन्याचे सेदारी वसती ज्ञानाच्या एकाहारी म्हणून प्रवर्तते महामारी सावरतिना हे जळविन बुडविती आगिविन जाळीती न बोलता कवळीती प्राणियाते हे शस्त्रेविन साधिती दोरेविन बांधिती ज्ञानी अशी तरी वधिती पैज घेऊनी हे चिखलेविन रोविती पासेविण गोविती हे कवणाजोगे न होती आंतुवटपणे धूमेना व्रियते वन्हिर
यथा दर्शो मनेन च यथोल्बेनावृतो गर्भस् तथा तेनेदमावृतं जैसी चंदनाची मुळी गिवसुनी घेपे व्याळी ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थासी का प्रभाविण भाणू धुमेविण होता शणू जैसा दर्पण मळहिनू कहीच नसे तैसे इही विण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडेने पा गुंतले बीजनिपदे आवृत्तं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च तैसे ज्ञानतरी शुद्ध परी इहि असे प्ररुद्ध म्हणून ते अगाध होऊन ठेले आधी याते जिणावे मग ते ज्ञान पावावे तव पराभवो न संभवे रागद्वेषा याते साधावया लागी जे बळानी ते आंगी ते इंधने जैसे आगे सावावो होय इंद्रियाणी मनोबुद्धी रस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोह यत्तेष ज्ञानमावृत्य देहिनं तैसे उपाय किदती जे दे ते यासित होती विरजे म्हणून हटिया ते जिणी जे इहीची जगी आयशी आही साकडा बोला एक उपाय आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझ तस्मात्त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहि हेनं ज्ञानविज्ञाननाशनं यांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथून प्रवृत्ती कर्माते विये आधी निर्दळू घालिते ये सर्वथैव इंद्रियाणि पराण्याहो इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धेः परतस्तु सः मग मनाची धाव पारुसेल आणि बुद्धीचे सोडवण होईल हेतुकेने थारा मोडेल या पापियांचा एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदं हरि ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः हे अंतरी उनिदरी फिटले तरी निभ्रांतदान निवटले जैसे रश्मी विनवरले मृगजळ नाही तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मी ते स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपुले आपणचे ते गुरु शिष्यांची गोठी पिंडापदांची गाठी तेथ स्थिर राहोनी नुठी कवने काळी ऐसे सकळ सिद्धांता राहो देवी लक्ष्मीचा नाहो रायाय के देव देवो बोलता झाला आता पुनरपितो अनाथ आद्या के मात सांगेल तेथ पंडुसूत प्रश्न करेल तया बोलाता हनपाड के रसवृत्तेचा निवाड येणे श्रोतया होईल सुरवाड श्रवण सुखाचा ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करुणे उन्मेषाचा मग संवाद श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां तृतीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु।